महाराष्ट्र उत्तुंग प्रतिभेचं लेणं लाभलेलं राज्य म्हणून सुपरिचित आहे. या राज्यात प्रतिभावानांची खाण, प्रतिभावंत यांची कमतरता आहे असं आपल्याला दिसत नाही. मग ते कुठल्याही क्षेत्रांमध्ये का असेना, महाराष्ट्राने सातत्याने राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्राला एक प्रचंड वळण दिलं. आणि या वळण देणाऱ्यांमध्ये जी भूमिका महत्वाची ठरलेली आहे ती साहित्यिकांची, संतांची, समाजकार्य करणाऱ्यांची आहे. यातलंच एक उत्तुंग लेणं लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रातलं असणारं साहित्य वर्तुळ ज्या पद्धतीने निर्माण केलं, कसलं, त्यातनं आजही अण्णाभाऊंच्या साहित्यावर आज आपल्याला विचार करावा असा वाटतो किंवा ते साहित्य समजून घेण्याची गरज आपल्याला भासते. खरं तर ब्रिटिश कालखंड जो आपण 1920 नंतरच्या कालखंडातला बघतोय आणि स्वातंत्र्यपूर्वीचा भारत, त्यातलं महाराष्ट्र, या काळांमध्ये ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी आपल्या व्यक्तिमत्वांची छाप सोडलेली, त्या साहित्य क्षेत्रांमध्ये छाप सोडणारं एक अग्रगण्य नाव म्हणून अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. साधारणतः त्या कार्यक्षेत्रांमध्ये, साहित्यांमध्ये जी काही चर्चा व्हायला होत होती, ही चर्चा नासी फडके कलेसाठी कला या अनुषंगातून आपली मांडणी करत होते. वि स खांडेकर जीवनासाठी कला या दृष्टीने आपली मांडणी करत होते. तर ह.ना. आपटे सामाजिक समस्यांना उजागर करणारे क्षेत्र म्हणून कलेकडे बघत होते. या तीन असणाऱ्या प्रवाहांमध्ये चौथा दमदार प्रवाह जो निर्माण केला तो अण्णाभाऊ साठेंनी. आणि अण्णाभाऊंनी कला हे समता निर्मितीचं एक मुख्य साधन आहे, एक मुख्य असणारं एक आकृतीबंध आहे, यावर भर दिला. आणि एकूणच साहित्याच्या असणाऱ्या क्षेत्रांमध्ये एक आमूलाग्र बदल महाराष्ट्राच्या भूमीवरच नव्हे तर देशाच्या पातळीवर मग आपल्याला बघायला दिसून पडतो किंवा आपल्याला लक्षात येतो. एकंदरीत समतेसाठी कला या संदर्भांचा विचार मांडताना अण्णाभाऊ नमूद करतात की कलेच्या माध्यमातून समाजातील अन्याय, शोषण, अत्याचार यांचा अंत करणारा एक भाग म्हणून आपण याचा उपयोग केला पाहिजे. आणि अण्णाभाऊंचं समग्र साहित्य ज्यावर आपण दृष्टिक्षेप टाकला तर कदाचित आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्यांचे पोवाडे असतील, या माध्यमातून त्यांनी सातत्याने समाजातील वंचित, शोषित, पीडित असणाऱ्या वर्गांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि त्यांच्या साहित्यावर किंवा त्या साहित्यांमध्ये उमटणाऱ्या ज्या काही व्यक्तिरेखा आहेत त्या मुळातून तळातल्या आलेल्या आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्राच्या भूमीवर जे साहित्य सकस म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये विकसित पावलं, त्यामध्ये तळातल्या व्यक्तित्वाच्या व्यक्तिरेखा प्राधान्याने सामोरं आणण्याचं काम, महत्वाचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कुठल्याही कथा कादंबऱ्यांमधली व्यक्तिमत्व ही खरं तर समाजाला दिशा देणारे, समाजाचं असणारं रुदन मांडणारे आणि समाजाच्या अन्यायाच्या विरोधांमध्ये आपलं असणारं अस्तित्व, आपला संघर्ष उभा करणारे म्हणून आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कार्यक्षेत्रांचा विचार कुठल्या तरी एका सीमित घटकांमध्ये, एका मर्यादित भागांमध्ये मांडणं मात्र शक्य होईल असं आपल्याला दिसून येत नाही. 1 ऑगस्ट 1920 अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस आणि 18 जुलै 1969 हा त्यांचा असणारा शेवटचा असणारा दिवस. उणेपुरे 49 वर्षाचं आयुष्य लाभलेले अण्णाभाऊंनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर सारस्वताच्या क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र असणारं परिवर्तन घडवलेलं आपल्याला बघायला मिळतं. इतक्या कमी काळांमध्ये अशा प्रकारच्या समृद्ध साहित्याची एक परंपरा अण्णाभाऊंनी तयार करून दलित, शोषित, पीडित वर्गांमध्ये एक प्रकारचं आत्मभान निर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यांचा विचार त्या समाज जीवनातल्या व्यक्तिरेखा म्हणून, समाजाचा तळ बदलवणारे, समाज जाणीवा पेरणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. मुळातूनच आपल्याकडच्या साहित्यांचा, आपल्याकडच्या कथा कादंबऱ्यांमध्ये उमटणारा जो काही वर्ग आपल्याला दिसतो, काही किंवा व्यक्तिरेखा आपल्याला ज्या दिसतात, त्या साधारणतः अन्य असणाऱ्या समूहाने किंवा वर्गीय रचनांचा ज्याला आपण विचार करतो त्याला उच्च वर्गीयांनी मांडलेल्या असणाऱ्या व्यक्तिरेखांच्या अनुषंगातून तो बाहेर पडताना आपल्याला दिसतो. पण मुळातूनच अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांमध्ये येणारी सगळी व्यक्तिरेखा ह्या त्या दबलेल्या असणाऱ्या व्यवस्थेतील आवाज म्हणून सामोरे येताना ज्याला दिसतो त्याला निश्चितच महाराष्ट्राच्या परंपरेला एक आवाज देणारं व्यक्तिमत्व म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्य विश्वाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरतं. अण्णाभाऊंचं कार्यक्षेत्र ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपण ही बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अण्णाभाऊंचं सगळं साहित्य समाज जीवनाच्या पटलांवर आलेलं आहे.
18 दारिद्र्य, दैन्य, अज्ञानता अनेक असणाऱ्या एक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाणाऱ्या या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या बळावर, कर्तृत्वाच्या आधारांवर कळत नकळतपणे प्रचंड सामाजिक जीवनातून शिकत अनुभव घेत या व्यक्तिमत्वाने या साहित्य विश्वाचं असणारं एक स्वरूप फुलवण्याचा प्रयत्न केला. नुसतं फुलवलं नाही तर तो आवाज म्हणून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांचं एक स्थान निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. अण्णाभाऊ स्वतःच्याच बाबतीमध्ये एका ठिकाणी फार नमूद करताना त्यांनी एक बाब मांडलेली आहे. त्यांनी ते असं म्हणतात की ज्या दिवशी अण्णाभाऊंचा जन्म झाला त्या दिवशी त्यांच्याच परिवारातील असणाऱ्या एका व्यक्तित्वाने म्हणजे कुठलंही म्हणजे त्यांच्या घरांमध्ये इतकं दैन्य, दारिद्र्य किंवा जन्म झाल्यानंतर गुटी पिण्याकरता जे काही आवश्यक असणारी साधनं लागतात ती सुद्धा नव्हती. आणि कोणीतरी त्यांचा एक नातेवाईक कुठली तरी असणारी दरोडा करतोय, चोरी करतोय आणि त्याच्यातली असणारी काही सुरती रुपये आणून देऊन ती त्यांच्या असणाऱ्या पदरांमध्ये टाकतायत. आणि त्यातून मात्र ते असं म्हणतात की मला जो काही पहिली गुटी मिळाली ती मात्र या चोरीच्या असणाऱ्या पैशांमधनं प्राप्त झाली. हा जो काही असणारा भाव त्यांच्या मनांमध्ये किंवा हा जो भाव आपल्याला एकूण समाज जीवनाच्या त्या स्तरावर ज्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला कुठल्या विदारक परिस्थितीतून अण्णाभाऊंचं जीवन घडल्या गेलेलं याची प्रचिती मात्र यायला दिसायला लागते, ती समजू लागते. आणि म्हणून अण्णाभाऊंचं असणारं भावविश्व समजून घेत असताना ते ज्या असणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडलेत आणि इतक्या मोठ्या असणाऱ्या उत्तुंग जे प्रतिभा त्यांनी आपली स्वतःची सिद्ध केली तिथपर्यंत जर आपण जायला लागलो तर कदाचित आपल्याला लक्षात येईल की हा सगळा असणारा जो डिस्कोर्स आहे, हा सगळा पूर्ण एकंदरीत प्रवास आहे तो अनेक यातनांनी, अनेक वेदनांनी, अनेक रुदनांनी भरलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कार्यांचा अभ्यास करत असताना त्यांना आलेल्या विषम परिस्थितीलाही लक्षात घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर त्या अनुषंगातूनही अण्णाभाऊ आपल्या ज्या काही असणाऱ्या भावना वेगवेगळ्या कथातून ज्या नमूद करतात ते मग त्याच्याकडे आपल्याला बघणं महत्वाचं आणि समाज जीवनाचा एक आरसा म्हणून आपण त्याकडे बघू शकतो का हा एक भाग आपल्याला लक्षात यायला लागतो. फकीरा कादंबरीतल्या कैफियतीमध्ये त्यांनी या प्रकारची असणारी आपली भावना व्यक्त केलेली आहे. आणि ते पुढे असं म्हणाले की ज्या 3 कोटी मराठी भाषिकांचं असणारं हे राज्य आहे त्या मराठी भाषिकांच्यासाठी माझ्या हातून एक मराठीच्या साहित्यांची सेवा घडावी अशा प्रकारचं काम मी या कादंबरीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि फकीरा कादंबरी केवळ एक ऐतिहासिक म्हणून, एक सामाजिकतेचा असणारा भाग म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थाने समाज जीवनाच्या त्या आमूलाग्र परिवर्तनाचा आणि क्रांतिकारी स्वरूपाचा भाग आहे की ज्यातून अण्णाभाऊंचं असणारं साहित्याचं विश्व समृद्ध व्हायला लागलं. एकूणच अण्णाभाऊंच्या या सगळ्या साहित्यांकडे आपण पाहत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी सखोल पद्धतीने समोर येऊ शकतात खोलवर नजर टाकली तर. आणि त्या कथा कादंबऱ्यातनं डोकावणारं दुःख, त्या कथा कादंबऱ्यातून येणारे व्यक्तिमत्वांचे असणारं स्वरूप, त्याची दुमारे मग आपल्याला अचंबित करून जातात, बरेचदा हादरवणारी पण राहिलेली आहे. अशाच एका कथेमध्ये समाज जीवनाचं असणारं एक कारुण्य मांडत असताना स्मशानातील सोनं या कथांमधून काही वेगळं स्वरूप किंवा समाज जीवनातल्या हलाखीचं एक ज्याला उग्र स्वरूप म्हणूया असं उग्र स्वरूप बाहेर येताना आपल्याला दिसतं. ही कथा अशी घडते की विवंचनेमध्ये असलेला, दारिद्र्याने कपल्लक झालेला एक व्यक्ती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी शोधतोय आणि हा शोध घेत असताना त्याला एका ठिकाणी चिता जळताना दिसते. आणि ही चिता जळल्यानंतर, ती चिता शांत झाल्यानंतर त्या असणाऱ्या चितेतली तो काही आपल्याला मिळतं का, सोनं मिळतं का, याच्यासाठी त्याचा असणारा प्रयत्न आपल्याला दिसतो. आणि त्याला त्यातनं सोनं गवसतं. हे स्मशानातील सोनं नावाच्या असणाऱ्या कथेंमधून एक रूपकातून अण्णाभाऊंनी समाज जीवनाचं एक मोठं चित्रण एका मोठ्या कॅनव्हसवर आणण्याचा प्रयत्न केला. कदाचित आपल्याला हे ठाऊकही असेल किंवा नसेल की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातींमध्ये ज्या जमातीच्या नोंदी करण्यात आल्या त्यामध्ये सोनझरी नावाची असणाऱ्या जमातीचा सुद्धा एक उल्लेख आपल्याला महाराष्ट्रात दिसतो. आणि ही सोनझरी जमात परंपरेने अशाच प्रकारे स्मशानामध्ये जाळल्या गेलेल्या असणाऱ्या मृतदेहांना एक प्रकारे चाळणी लावून त्याच्यातनं काही सोनं मिळतं का याच्यावर उदरनिर्वाह करणारी ही जमात आहे. ही भीषणता समाज जीवनांमधील कुठे ना कुठे या कथांच्या रूपात नव्हे तर समाज जीवनाचे एक कारुण्य अण्णाभाऊंनी या माध्यमातून टिपण्याचा आणि समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या दुसऱ्या कथेमध्ये त्याचे समोरचे एक उग्र स्वरूप आपल्याला लक्षात यायला लागतं की भीमा नावाचं असणारं एक व्यक्तिमत्व, एक चरित्र असणारा नायक त्याच्यामध्ये दाखवला गेलेला आहे, ज्याचं
जो कामगार म्हणून काम करतोय, पण त्या असणारा उद्योग कुठल्या तरी कारणांमुळे, संपांमुळे बंद पडतो आणि त्याची स्थिती हलाखीची व्हायला लागते. आणि हा भीमा शोधत शोधत मग स्मशानातील असणारे पुरल्या गेलेले देह शोधतो, की ज्यांच्या असणाऱ्या देहांमध्ये आपल्याला काही मिळतं का. एका भयान अंधाऱ्या रात्री एका बाजूला कोल्हे आणि दुसऱ्या बाजूला भीमा यांचा एक संघर्ष त्यांनी उभा केलेला आहे. कोल्हे सुद्धा त्या मृतदेहाचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भीमा मात्र त्या मृतदेहाच्या तोंडांमध्ये असणारा सोन्याचा दात काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्या भीमाची 2 बोट मात्र तुटली जातात, त्याच्या हाताशी सोनं गवसतं. कोल्ह्यांवर तो मात करतो, पण 2 दिवसानंतरच पुन्हा तो असणारा कारखाना सुरू होणार आहे ही ज्यावेळेला त्याला बातमी कळते, त्यावेळेला त्याला हे जाणवायला लागतं की आपलं प्राक्तन, आपलं असणारं स्वरूप कशा प्रकारचं झालेलं आहे. म्हणजे ज्या असणाऱ्या कारणांसाठी माणसांचा आटापिटा सुरू आहे, अशा आटापिटा करणाऱ्या व्यक्तित्वाचं एक चित्रण अण्णाभाऊ मांडताना आपल्याला दिसतात. साधारणतः या सगळ्या घटनांकडे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आजही आपल्याला लक्षात येतं की आजचं स्वरूप बदललेलं आहे का, आणि हे स्वरूप जर बदलल्या गेलेलं नसेल तर या बदलावासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे याचंही एक असणारं एक ठोकताळे म्हणा, याचं एक चित्रण अण्णाभाऊ आपल्या असणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून मांडताना दिसतात. तू उठ मराठा नावाचा असणारा एक त्यांचा सुप्रसिद्ध असणारा पोवाडा आहे आणि त्या पोवाड्यांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं असणारं एक दारुण्य मांडलेलं आहे, कारुण्य पण मांडलेलं आहे. आज इतक्या वर्षानंतर म्हणजे अण्णाभाऊ गेल्यानंतरचा कालखंड जर आज आपण पाहायला लागलो तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कुठलेही परिवर्तन आणि बदल झालेला दिसत नाही. त्या पोवाड्यांमधल्या असणाऱ्या त्या कवनांमध्ये ते असं म्हणतात की हा जो शेतकरी हा सोनं पिकवणार आहे आणि सोनं पिकवणारा हा शेतकरी असताना सुद्धा त्याच्या वाट्याला मात्र दारिद्र्य आलेलं आहे. केवळ दारिद्र्यच नव्हे तर आपल्या असणाऱ्या कुटुंबांचं उदरनिर्वाह भरण पोषण आपण करू शकत नाही याची असणारी एक ग्रासता सुद्धा त्याच्या मनांमध्ये कुठेतरी तो सुद्धा त्या दृष्टीने मानसिक दृष्टिकोनात खंगल्या गेलेला आहे. आणि अशा परिस्थितींमध्ये तो मग आत्महत्या करतो. आज हे चित्र ज्याला तो असणारा पोवाडा आज आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तरी मात्र आज आपल्याला दिसतं की महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ज्याला पाहतो त्याला अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये किंवा त्या असणाऱ्या प्रसंगाच्या अनुरूप जे काही चित्रण मांडलं गेलेलं आहे त्यात तसुभरी बदल झालेला आपल्याला दिसत नाही. आजही आपण विचार करत असताना शेतकऱ्यांना किंवा खूप मोठं समर्पक असणारं नाव देत असताना बळीराजा म्हणून आपण त्याचं एका बाजूला कौतुक करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याची अवहेलना मात्र आजही संपुष्टात आलेली आपल्याला दिसत नाही. हे चित्र ज्यावेळेला आपण पाहतो त्याला अण्णाभाऊ किती औचित्यपूर्ण आहेत, प्रासंगिक आहेत आणि कुठेतरी ते मात्र समग्र असणाऱ्या रचनांना, समाजाच्या असणाऱ्या घटकांना सांगू पाहत आहेत की बदलावाची असणारी जी काही प्रणाली ती आपल्यामधून, आपल्या सामर्थ्यातून आपण निर्माण करण्याची गरज आहे. खरं तर अण्णाभाऊंचं शिक्षण साधारणपणे जे कोणी ज्यांनी आपली आपली मतं मांडलेली ती सगळी अशी मतं मांडत आली की अण्णाभाऊंचं शिक्षण कोणी 7वा वर्ग पास, कोणी 4था वर्ग पास, तर कोणी दीड दिवसाची शाळा अण्णाभाऊंनी केली होती असं म्हटलं गेलं. हा तो कालखंड 1931चा असणारा कालखंड तुम्ही लक्षात घ्या, ज्या कालखंडांमध्ये अण्णाभाऊ कधीतरी शाळेत गेले. पण 1931 ते 1969 हा समग्र कालखंड आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून तपासला पाहिजे. एका बाजूला महाराष्ट्रातील शिक्षणाचा टक्का प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे, उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या आपल्याला अमर्याद दिसते. पण असं असताना सुद्धा अण्णाभाऊ सारखं साहित्य अशा असणाऱ्या उच्च शिक्षण घेणाऱ्या शिक्षण रचनेतून उभं झालेलं आहे का ही तपासण्याची मात्र एक गरज आहे. आणि म्हणून अनुभव शिक्षण हे ज्ञान शिक्षणापेक्षा किती महत्वपूर्ण ठरत असतं याचा एक परिपाठ अण्णाभाऊंच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वातून सहजपणे आपल्याला बघायला मिळतो. ज्या व्यक्तीने सातत्याने जनमानसांचा कानोसा घेत असताना सतत निरीक्षणाच्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न केला, जसं आलं तसं पाट्या वाचण्याचा प्रयत्न केला, काम करत असताना जे जे त्यांना जाणवलं त्या सगळ्या गोष्टींचा ते अभ्यास करत गेले आणि त्यातून मात्र त्यांची असणारी जी काही रचना आहे ती रचना मात्र तयार व्हायला लागली. स्टालिनग्राडचा पोवाडा ज्या वेळेला त्यांनी लिखाण केला त्यावेळेला त्याचं नारायण सुर्वे आणि बाकी अन्य असणारी सगळी जण त्यामध्ये होती, गवाणकर होती, अमर शेख होती, त्यांनी ज्याला पहिल्यांदा तो म्हटला त्यावेळेला मात्र एक लक्षात आलं की अण्णाभाऊची प्रतिभा किती मोठी आहे. एक कामगार म्हणून काम करत असताना अशा प्रकारच्या पोवाड्याचं लिखाण करणं, कामगारांचं असणारं दुःख मांडणं किंवा कामगारांसमोर तिथलं असणारं जे रशियन असणारं स्वरूप आहे किंवा तिथला असणारा भाग आहे तो त्या माध्यमातून ठेवून कामगारांच्या मनांमध्ये एक आशेचा किरण पेरणं हे सामर्थ्य मात्र अण्णाभाऊंच्या असणाऱ्या साहित्यांमध्ये सहजतेने आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून हा सगळा भाग एका बाजूला आपण बघतोय त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अण्णाभाऊंची जी काही लहानपणीची छंद आहेत की त्यांना जत्रांमध्ये जायला आवडायचं, तिथल्या व्यक्तिरेखा बघायला आवडायचं, ते जनमानसांमध्ये एक
प्रकारे एकरूप होण्याचा प्रयत्न करायचे आणि यातनं त्यांची जी काही जडणघडण झाली त्या जडणघडणीचा असणारा एक प्रभाव म्हणून आपल्याला अण्णाभाऊंच्या साहित्यांमध्ये ह्या सगळ्या व्यक्तिरेखा आलेल्या दिसतात. अण्णाभाऊंनी एका ठिकाणी फार छान नमूद केलेलं आहे की माझ्या कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या वगनाट्यांमध्ये ज्या काही व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्या मला कधी ना कधी भेटलेल्या आहेत. म्हणजे बरेचदा असं वाटतं की बऱ्याच असणाऱ्या व्यक्तिरेखा ह्या काल्पनिक आहेत का, पण ते असं म्हणतात की कधी कधी काल्पनिक असणाऱ्या गोष्टी सत्यापेक्षाही जवळच्या राहू शकतात आणि म्हणून सत्य हे बरेच नेहमीच शाश्वततेच्या वास्तवतेच्या असणाऱ्या एक प्रकारच्या फुटपट्टींवर मोजण्यापेक्षा आपल्या मनांमध्ये येणाऱ्या कल्पना कधी कधी वास्तवांमध्ये असू शकतात याचा असणारा विचार नेहमी कायम असला पाहिजे. हा एक मुख्य असणारा संदेश अण्णाभाऊंच्या साहित्यातून आणि त्यांच्या असणाऱ्या एकूणच शाहिरीतून म्हणा, वगनाट्यातून म्हणा, पोवाड्यातनं म्हणा, कथा कादंबऱ्यातनं उमटलेला आपल्याला बघायला मिळतो. हे असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाचं केवळ महाराष्ट्राच्या भूमीपर्यंत मर्यादित राहिलं नाही, तर महाराष्ट्राच्या भूमीच्या पलीकडे जात रशियासारख्या असणाऱ्या बलाढ्य, ज्याला आपण एक महासत्ता म्हणत आलेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं प्रचंड कौतुक झालं. हा सर्व कौतुकांचा एक भाग जरी आपण सोडला तरी आजच्या दिवसाच्या निमित्ताने मात्र एक दुसरा पैलू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो पैलू म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भातला आहे. अण्णाभाऊंनी जे आपलं साहित्य निर्माण केलं, ज्या पोवाड्यांची रचना केली, त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला हातभार लावणारा पोवाडा फार महत्वपूर्ण ठरला. केवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळच नव्हे तर गोवा मुक्ती संग्रामासाठी सुद्धा त्यांचे पोवाडे फार महत्वाचे ठरलेले आहेत आणि म्हणून एका ठिकाणी फार समर्पक पद्धतीने मांडताना एक लेखक असा म्हणून गेला की अण्णाभाऊंनी या कोट्यावधी महाराष्ट्रांच्या नागरिकांसाठी रुपेरी असणारी मुंबई मात्र आपल्या महाराष्ट्राला मिळवून दिली. पण अण्णाभाऊ ज्यावेळेला हलाखीच्या परिस्थितींमध्ये राहिले, त्यांचा ज्यावेळेला असणारा जीवन प्रवास संपला, त्याला महाराष्ट्राचं एक वस्त्र सुद्धा अण्णाभाऊंच्या मात्र वाट्याला आलं नाहीत किंवा त्यांच्या असणाऱ्या म्हणजे त्यांचं असणारं जे देह आहे ते देह झाकण्यासाठी सुद्धा मिळाल्या गेलं नाही. एक असं कारुण्यपूर्ण असणारं वर्णन एक लेखक ज्याला नोंदवतो त्याला महाराष्ट्रातल्या समग्राच्या 11 कोटी जनतेने हे लक्षात घेण्याची गरज आहे की अण्णाभाऊंचं असणारं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कितपत महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून ही जी जडणघडण आहे, राज्याची जडणघडण असेल, या समाज रचनेची जडणघडण असेल, या जडणघडणींमध्ये अण्णाभाऊंच्या असणाऱ्या साहित्यांचा सर्वात मोठा वाटा असलेला आपल्याला दिसून येतं. एका ठिकाणी ते नमूद करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीची असणारी भावना पण अतिशय समर्पक शब्दांमध्ये व्यक्त करताना दिसतात आपल्याला. आणि ते असं म्हणतात की उठ आता आणि उठ आणि प्रयत्न कर, एक स्वतःच्या असणाऱ्या प्रयत्नाला मार्गी लाव. आणि असं मला भीमराव सांगून गेले, अशा प्रकारच्या असणाऱ्या एका पोवाड्यातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करतानाही आपल्याला दिसतात. आणि एकूण म्हणूनच दलित साहित्यांमध्ये बाबासाहेबांच्या असणाऱ्या विचारांना सामोरं घेऊन जाणारं किंवा त्या असणाऱ्या समाज व्यवस्थेला एका मुख्य प्रवाहांमध्ये आणण्याच्या दृष्टीने, त्याच्यातली सशक्तता निर्माण करण्याच्या दृष्टीने अण्णाभाऊंचं साहित्य मात्र सर्वतोपरी आणि आजच्या कालखंडांमध्ये तितकंच एक आपण म्हणूया की औचित्यपूर्ण म्हणू शकतो किंवा प्रासंगिक पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतोय. हे सगळं चित्रण आपण ज्याला एका बाजूला बघतोय त्यावेळेला अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्याला एक परिचय व्हायला लागतो. एक अफाट असणारी बुद्धिमत्ता, त्यांचं अफाट असणारं कौशल्य आणि त्यांच्या असणाऱ्या कौशल्यातून तयार झालेला त्यांचा एकूणच असणारा भाग, हे जेव्हा आपण तपासायला लागतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या असणाऱ्या भूमीने किंवा साहित्य असणाऱ्या विश्वाने किती दखल घेतली हा प्रश्न सुद्धा त्या बाबतीमध्ये महत्वाचा ठरू शकतो. महाराष्ट्रातल्या चित्रपटसृष्टीमध्ये म्हणजे जी हिंदी चित्रपटसृष्टी आहे यातली अनेक असणारे लोक किंवा त्यातले लेखक, त्याचे अभिनेते हे अण्णाभाऊंचे मित्र राहिलेले आहेत. पण हे सगळं असताना अण्णाभाऊंनी आपली प्रतिभा या सगळ्यांच्या असणाऱ्या पायांशी ठेवली. पण अण्णाभाऊंच्या असणाऱ्या वाट्याला जी काही उपेक्षितता आलेली आहे त्या उपेक्षिततातून मात्र त्यांची कधी सोडवणूक झालेली आपल्याला दिसत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारची व्यक्तिमत्व जी जीवनाचा असणारा प्रारंभ आणि जीवनंत या दोन्ही असणाऱ्या ठिकाणांमध्ये ज्याला आपण बघायला लागतो त्याला मात्र आपल्याला दिसायला लागतं की एखाद्याच्या वाट्याला किती दारुण्य, किती दारुणता, एक प्रकारचं दैन्य, एक प्रकारचं असणारं
ज्याला म्हणूया की वैफल्यग्रस्तता असेल, प्रतिकूलता असेल, या सगळ्या असणाऱ्या पाशांमध्ये असणारं एक चित्रणबद्ध झालेलं दिसतं. पण काही गोष्टी मात्र अण्णाभाऊंनी या समाज जीवनाला फार चांगल्या रीतीने दिलेल्या आहेत, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक रचनांमध्ये तमाशाचं जे काही नाव होतं, त्या तमाशाला लोकनाट्यांमध्ये त्यांनी रूपांतरित केलं. म्हणजे कुठलीही एक बाब, म्हणजे त्यांची चित्रा कादंबरी असेल, वैजयंती कादंबरी असेल, यामध्ये स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांची रेखाटनं त्यांनी जी केलेली आहे, त्यांना वाटणारी त्याविषयीची सहृदयता आहे. स्त्रियांविषयी वाटणारं असणारं म्हणजे ज्या नैतिक मापदंडांच्या आधारांवर अण्णाभाऊ हे सगळं मांडत आलेलं आहे, त्यातला असणारा जर भाग आपण लक्षात घेतला तर अण्णाभाऊ सारख्या व्यक्तिमत्वाने एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून केलेला दिसून येतो. आणि म्हणून आजच्या निमित्ताने का असे ना, अण्णाभाऊंचं स्मरण करत असताना कुठल्या तरी एका चाकोरीमध्ये त्यांना न बसवता समाजातील असणाऱ्या सगळ्या शिक्षित वर्गाने, सगळ्या गटातटातल्या असणाऱ्या लोकांनी त्यांचं असणारं एकंदरीत साहित्य विश्व समाज जीवनाच्या दृष्टिकोनातून कसं उपयुक्त ठरू शकतं, आजच्या असणाऱ्या काळांमध्ये कसं प्रासंगिक ठरू शकतं, यांचा जर विचार केला गेला तर मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या असणाऱ्या कार्यांना आपण खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू शकतोय. हा असणारा भाग त्याच्यातनं निर्माण होऊ शकतो.